कट्यार मिळवावीच लागेल. नेत्राकडे कट्यार कुठे ठेवले असेल तिने? कुठे असेल? कट्यार कुठे ते इंद्राणीला माहित असणार. इंद्राणीला प्रतिबिंब रूपात आणावं लागेल. तिच्यावर चालेल शक्ती. अद्वैतवर या शक्तीचा वापर केला मी इंद्राणीवर सुद्धा करता येईल. त्रिम इंद्राणी प्रतिबिंब यक्षणाय. विरोचक बोलत होता तो थांबला. मला नीटचं कळलं नाही. मी करता रूमच्या बाहेरून ऐकायला हवं होतं, पण मी तरी आत गेलो. पण मग तुम्ही आत गेलात तेव्हा विरोचक वीणा वाजवत होता का खाली बसला होता? काय करत होता? नाही, तो उभाच होता, पण त्याचे डोळे बंद होते. मी आत गेल्यावरती त्याने डोळे उघडले. बाबा काय ऐकलं तुम्ही? म्हणजे एक्झॅक्टली काय बोलत होता विरोचक? एकच शब्द. कोणता शब्द? यक्षणाय. यक्षणाय. बाबा डोळ्यातून काय झालं? डोळ्यात रक्त कसं काय? बाबा तुम्ही बसा इथे. बसा तुम्ही. ठीक आहे, मी डॉक्टरांना फोन करतो. नाही नाही गरज नाही. इट्स ओके. बाबा रक्त येते डोळ्यातून. अरे हो ठीक आहे, एवढं काही नाही. शेखर, तुमच्या डोळ्याला काही इन्फेक्शन वगैरे झालं होतं का? नाही हो, मला कळत नाही नेमकं काय. अरे हा बाबा तुम्ही तो शब्द उच्चारला आणि तुमच्या डोळ्यातून रक्त यायला लागलं. यक्षण आहे. रक्त येते. तुम्ही पुन्हा शब्द उच्चारला, पुन्हा रक्त येते. बाबा माझं ऐका, आता अजिबात तो शब्द उच्चारायचा नाही. मनात विचार सुद्धा नाही करायचा त्या शब्दाचा. विरोचकाला नवीन शक्ती मिळाली. आणि विरोचकाच्या शक्तीचा आणि ह्या शब्दाचा काहीतरी संबंध नक्की आहे. रक्त काय येतंय बाबांच्या डोळ्यातून? फाल्गुनी, काय झालंय? फाल्गुनी? काकू, मग तुम्ही सगळेच माझ्यावर विश्वास ठेवत नाही ना, म्हणून मी तेजसला यायला सांगितलं. पण तो पण तुमच्यासारखाच मला लाईटली घेतोय. काय बोलतेस तू? काय बोलू मी काकू? माझं का वागते सगळं माझ्याशी? फाल्गुनी बाळा, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. नाही काकू. मग ओके, सगळ्यात आधी तुझ्या मनात जो विचार येतोय ना, तो विचार काढून टाक की आमचा तुझ्यावरती विश्वास नाहीये. फाल्गुनी, तू या घरासाठी, आम्हा सगळ्यांसाठी खूप महत्वाची आहेस. अगं, तू घरात असतेस तेव्हाच तर हे घर हसतं, हो की नाही?
नाही पण काकू ऐक, आधी मला सांग, तू विरोचकाला एकट्यात भेटली होतीस? नीट आठव. वशीकरणाच्या वेळी जसं विरोचक आपल्या डोळ्यात बघून काहीतरी करायचा, तसं काही करण्याचा प्रयत्न केलाय का त्याने? नाही. बरं, आणखीन एक महत्वाची गोष्ट, आपण जे विरोचकाबरोबर नाटक करतोय की आपला रुपालीवर विश्वास बसलाय, हे नाटक करताना खूप काळजी घ्यायची. नेत्राने सांगितले की विरोचकाला नवीन शक्ती मिळाली, पण नेमकी कोणती शक्ती आहे हे कळेपर्यंत विरोचकाला एकट्यात भेटायचं नाहीये. आणि आपण हे जे नाटक करतोय ना, ते तसंच कंटिन्यू करायचं आणि तिला जराही संशय येऊ द्यायचा नाही की आपण हे नाटक करतोय. काकूमा, हे सगळं बरोबरच आहे, पण विरोचकने असं काहीच नाही केलं माझ्या बरोबर. उलटा विरोचक तो खूप प्रेमाने बोलतोय माझ्याशी. हरकत नाही, पण खूप काळजी घेऊन हे नाटक कंटिन्यू करायचं. पण काकूमा, खरं सांगते, मी नेत्राला ज्यूस नाही दिला होता आणि तुम्ही तू परत परत तेच बोलते. जाऊ दे ना, हा विषय राहू दे. बघ, आणि तू मनात जरी आणलंस ना की आमचा तुझ्यावरती शिखर, शेखर, काही राहिलं का? परत आलात? मी देऊ का शोधून? काय हवंय? ओके, शोधा तुम्ही, मी जाते. स्वरूपलिपी, सगळाच गोंधळ झाला. इंद्राणीचं प्रतिबिंब नव्हतंच ते, खरी इंद्राणी होती ती. आणि मी तिच्या समोरच कट्यारीबद्दल बोलून गेले. आता त्यांना संशय येणार, सगळ्यांना संशय येणार. पण नाही, घाबरायचं नाही. घाबरायचं काही कारणच नाहीये.
नशीब प्रतिबिंब विद्येबद्दल संशय येईल असं मी काहीही बोलले नाही. आधीच फाल्गुनीच्या प्रतिबिंबाने जे काही केलंय त्यामुळे हे सगळे गोंधळूनच गेलेत. आणि त्यात आता शेखरला जो कागद मिळालाय त्यामुळे तर हे सगळे त्या मंत्रातच अडकून राहणार आहे. माझं ध्येय मी विसरणार नाही. कट्यार हवी आहे मला. विरोचकाचा वध ज्या कट्यारीने होऊ शकतो ती कट्यार काहीही करून मला हवी आहे. मला संशय आहे की विरोचक हे सगळं घडवून आणतो आणि तो हे सगळं का करतोय हे जाणून घेण्यासाठी मला मंत्र वाचावाच लागेल. ध्रीम नाम मस्तिष्क यक्षणाय स्वामित्वम सिद्धते. त्या मेंदूवर ताबा मिळवणे म्हणजेच वशीकरण. याचा अर्थ खरंच असा होतो का की आधी विरोचक समोरच्याच्या डोळ्यात बघून वशीकरण करायचा आणि आता आता हा मंत्र म्हणून वशीकरण करतो. एक मिनिट म्हणजे विरोचकाने फाल्गुनीच्या मेंदूचा ताबा तर मिळवला नसेल. काही सांगता येत नाही. कारण हल्ली खरंच फाल्गुनी ते थोडं वेगळं वागतायत. म्हणजे थोडं गोंधळल्यासारखं करतायत का? नाही, आपण लगेच अशा निष्कर्षावर पोहोचायला नको. आपण तिच्यावर लक्ष ठेवूया. त्यापेक्षा आता मी काय म्हणते, आपण त्यांना ना तेजस भाऊजींकडे पाठवून देऊयात नवी मुंबईला. हां, आणि आत्या विरोचक जे अस्थि कट्यारीबद्दल तुम्हाला म्हणाला होता ते नक्की कशाबद्दल असेल? म्हणजे त्याचा अर्थ नक्की काय असेल? म्हणजे खरंच त्याला काही कळलं असेल का? किंवा असं तर नसेल ना, तो तुमच्या मेंदूवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत होता? नाही, हे सगळं दिसतं तितकं सोपं नाही. मी सकाळीच म्हटलं होतं ना की ह्या सगळ्या घटनांमध्ये काहीतरी गडबड आहे. म्हणजे शेखरना तो कागद मिळला, हा साहेब, काय वाटतं तुम्हाला? फाल्गुनी ताई तयार होतील का जायला? बोलून बघूयात तिच्याशी. त्यांना आधीच खूप अस्वस्थ आहेत. त्यांना जायचं नसेल तर आपण उगाच जबरदस्ती नको करूयात. म्हणजे नसेल जायचं तर नको पाठवूया. ठीक आहे, बघूया तिच्याशी बोलून काय म्हणते ती. फाल्गुनी ताई खूप हळव्या आहेत हो, आणि आधी जे काही घडतंय ना त्याचं त्यांना खूप वाईट वाटतंय. मला तर हल्ली वागणंच कळत नाहीये तिचं. माझी एवढीच इच्छा आहे की त्यांच्या वागण्याचा विरोचकाशी काही एक संबंध नको. नेत्रा, तू जो कागद बाबांना सापडला होता त्याच्यावरचे ते शब्द आपण आबांना एकदा वाचून दाखवूयात नाही, का? नको. मला भीती वाटते. बाबांबरोबर जे झालंय ते आबांबरोबर व्हायला नको. सॉरी, बरोबर आहे तुझं. यात रिस्क आहे जरा. नेत्रा, तर काय झालं? घर करताय. तू ये, बस जरा वेळ तिथे. सावकाश.
एक मिनिट प्लीज. बस पाणी. मित्र काय झालं तुला? मी डॉक्टरांना फोन करतो लगेच. नाही नको, डॉक्टरांना फोन करण्याची गरज नाहीये. गरोदरपणात होतं असं, डॉक्टरच म्हणाल्या होत्या. असं अधेमध्ये गरगरतं. नक्की बरं वाटतं ना तुला की बोलू डॉक्टरांशी? नाही खरंच नको, वाटेल बरं. बरं ठीक आहे, चल झोप आता. आराम करायचा असतो. साहेब बाकी काही ऐकणार नाही मी तुझं. आता फक्त आराम करायचा. झोपा शांतपणे. हे बघा, मी सगळं लिहून आणलंय. सारा कन्फ्युजन टाइम सहित सगळं लिहून आणलंय. लिहून आणलंयस? हो, नेत्राला ज्यूस दिला आणि तुम्ही मला इग्नोर केला, ते सगळंच कन्फ्युजन मी लिहून आणलंय. पॉइंट नंबर 1, विरोचकाने मला पंपकिन आणायला पाठवला होता. मी गेले पण होते पंपकिन आणायला, पण नेत्रा आणि अद्वैत म्हणतात की मी नेत्राला ज्यूस द्यायला गेले होते. असं कसं होऊ शकते? पॉइंट नंबर 2, सांभाळो काकू प्लीज. मी पंपकिन आणायला गेले तेव्हा मी ऑनलाईन पेमेंट पण केला होता. हे बघा, माझ्याकडे टाइम पण आहे. बघ बघा आहे ना. तो मी ज्यूस कसं देऊ शकते नेत्राला? पॉइंट नंबर 3, मी पॅसेज मधून तेजसशी फोनवर बोलत होते तेव्हा तुम्ही आला. मी भेटले तुम्हाला, मी तुमच्याकडून बोलायला आले, तुम्ही मला इग्नोर केला, हा करून निघून गेला नेत्राच्या रूम मध्ये. मी तिकडे पण आले तेव्हा पण तुम्ही मला इग्नोर केला. पॉइंट नंबर 4, नंतर मी तुमच्याशी याविषयी बोलायला आले तर तुम्ही म्हणला की तुम्ही मला भेटलोच नव्हतो. पण आपण नेत्राला पण विचारूया ना. तुम्ही होते तिकडे, तुम्ही मला इग्नोर केलं होतं आणि तुम्ही बोलते की तुम्ही बाहेर गेला होता. असं कसं होऊ शकते काकूमा? मम्मी कसम खरं सांगते, मी असं सगळं झालंय तसंच मी सांगितलंय. बाळा तुला भास तर नाही ना होत आहे? नाही काकूमा, मी लहान नाहीये, मला कळतंय सगळं. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा प्लीज. फाल्गुनी तू म्हणतेस की तू नेत्राला ज्यूस दिला नव्हतास? नाही. आणि मी घरात नसताना मी तुला घरात दिसले. हो काकूमा. असं कसं होऊ शकतं? आपण याविषयी नेत्राशी बोलूया. आणि तुला असं कसं वाटलं की मी तुझ्यावर रागवू शकते? थँक्यू काकूमा. तर थँक्यू काय? मला खूप टेन्शनच आलं या सगळ्यांचं. फाल्गुनी प्लीज नको घेऊस टेन्शन. आपण उद्या बोलूया ना नेत्राशी. नेत्रा शोधून काढेल नक्की काय झाले ते. बरं, तुझ्या म्हणण्यानुसार मी पॅसेज मधनं नेत्राच्या रूम मध्ये गेले बरोबर? हो पण ती मीच होते का ग? हो, सेम टू सेम तुम्हीच होते काकूमा. तिचं बोलणं, तिचं वागणं सगळं माझ्यासारखं होतं. हो, ड्रेस पण, इयरिंग्स पण आणि टिकली पण लावली होती. फक्त तुम्ही माझ्याशी नीट बोलले नाही. तुझ्याशी नीट बोलले नाही असं होऊ शकत नाही फाल्गुनी. काकूमा पण आपण उद्या बोलूया नेत्राशी. नेत्रा नक्की शोधेल. खरं तर इंद्राणी ताईंशी बोलू शकलो असतो आता आपण, पण ते आता ध्यानाला बसल्यात. ठीक आहे, आपण उद्या बोलूया. तू नको काळजी करूस.
कट्यार दे मला, निघावं लागेल. बाबा या कट्यारीचं वजन तुम्हाला पेलवलं नाही म्हणून पडला तो. कट्यार दे बाबा. बाबा बाबा 3 मिनिटांपेक्षा कमी वेळ शिल्लक आहे. काहीतरी करावं लागेल, नाहीतर 13 मिनिटं पूर्ण होतील आणि शेखरचं प्रतिबिंब त्यांच्या समोर तिथेच विरून जाईल. माझी शक्ती त्यांना कळेल. नाही नाही, आत्ताच्या आत्ता जाऊन शेखरच्या प्रतिबिंबाला बाहेर काढायलाच हवं. उठा. कट्यार दे मला. बाबा मी येतो तुमच्या बरोबर साईटवर. चल. कोण असेल? कट्यार दे मला, विरोचक येईल. बाबा शेखर, तुम्ही आत का आतमध्ये? तुमचा फोन वाजतोय बेडरूम मध्ये. महत्वाचा फोन असेल, खूप वेळ वाजतोय. कट्यार दे मला, मला जावं लागेल. बाबा बाहेर विरोचक आहे. शेखर, अद्वैत दार उघड. शेखर, महत्वाचा फोन आलाय. चला. सोड. बाबा बाबा शेखर, बाबा 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 उठा. बाबा डोळे उघडा ना. बाबा बाबा उठा. बाबा काय केलंस तू त्यांना? बाबा उठा. ऊनही आला नाहीये बाबांना कोणाचा. मी काय करणार आहे? शेखर आले आणि झोपले, मी काय करणार? बऱ्या मुलानं सांग, तू काय केलंयस त्यांना? बाबा 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 बाबा
अद्वैत, मी काय म्हणते, ह्या ना आधी इथून घेऊन जाऊया. चला लवकर. प्रतिबिंब तयार करण्याची शक्ती म्हणजे विरोचकाला आपली हुबेहूब प्रतिमा तयार करता येऊ शकते. म्हणजे आपल्याला असं वाटू शकतं की समोर जी व्यक्ती उभी आहे ती आपलीच व्यक्ती आहे, पण कदाचित ते त्या व्यक्तीचं प्रतिबिंब असू शकतं. व्हॉट? सिरियसली? हो. कोण आहे? काकू मी आहे नेत्रा. तुला असं वाटलं होतं ना की तू नेत्राला ज्यूस नेऊन दिलंस? हा, मी नेत्राला ज्यूस दिलंच नव्हतं. मी घरात होतेच नाही. मम्मी कसम. हो माहितीये मला. ते ज्यूस तू दिलं नव्हतंस, ते ज्यूस तुझ्या प्रतिबिंबाने नेऊन दिलं होतं. असंच माझ्या बाबतीतही घडलंय. म्हणजे हिला असं वाटतं की मी तिच्याशी नीट बोलले नाही, पण खरं तर मी तिला भेटलेच नव्हते. बरोबर ना? नेत्रा, ह्या सगळ्या गोष्टी मी एकमेकांशी जोडून पाहिल्या आणि ह्या सगळ्यातनं एकच अर्थ निघतो. विरोचकाने त्याची ही शक्ती केतकी, फाल्गुनी आणि शेखरवर वापरली. हो, आणि कदाचित केतकी काकूंच्याच प्रतिबिंबाकडून विरोचकाला कळलं असावं की मी बरोबर आहे. अरे देवा, आता मला तर काहीच कळत नाहीये. म्हणजे निदान आपण सगळे तरी खरे आहोत ना? म्हणजे आपल्यापैकी कोणी प्रतिबिंब नाहीये ना? काल रात्री जे काही घडलं त्यानंतर मला वाटत नाही की विरोचक त्याची शक्ती इतक्या लवकर वापरेल. नेत्रा, मी सांगितलं होतं ना, मी ज्यूस नाही दिलं होतं नेत्राला. मी सगळ्यांना जोरजोरात सांगत होते. कोणीच माझ्यावर विश्वास ठेवला नाही. हो ताई, ताई खरंच खरंच सॉरी. म्हणजे आम्हाला खरंच नाही कळलं की त्या तुम्ही नव्हता. सॉरी ताई, आम्ही नाही विश्वास ठेवला तुमच्यावर. सो हॉरिबल. हा विरोचक काहीही करू शकतो आता. विरोचकाची ही शक्ती जास्त डेंजरस आहे. एक मिनिट. नेत्रा, तुला फाल्गुनीच्या प्रतिबिंबाने जी ज्यूस आणून दिलंय ते विरोचकाने तयार केलं होतं. पण आपण विरोचकाला कसं थांबवणार? विरोचकाची ही शक्ती इट्स व्हेरी डेंजरस. पण मग आजपर्यंत आपण एकत्र लढत आलो आहोत. यापुढेही लढायचं, शेवटच्या क्षणापर्यंत लढायचं.
बराबरचे पप्पाजी. आपण फाईट करूया. आणखीन एक महत्वाची गोष्ट, आपल्यापैकी कोणीही म्हणजे अगदी मी, नेत्रा, अद्वैत सुद्धा आपण जर एकमेकांसमोर आलो आणि सरळ मार्गाने किंवा आड मार्गाने काही माहिती विचारायला लागलो, काही गुपित विचारायला लागलो, तर जोपर्यंत समोरची व्यक्ती कोण आहे ह्याची खात्री होत नाही तोपर्यंत काहीही सांगायचं नाही. पण आत्या सासू मग ओळखायचं कसं? तोच तो प्रश्न आहे. हे खरंच खूप कठीण आहे. जोपर्यंत आपण प्रतिबिंब ओळखू शकत नाही, खरी व्यक्ती ओळखू शकत नाही, तोपर्यंत आपले हात बांधलेले आहेत. आपण काहीही करू शकत नाही. लवकरात लवकर काहीतरी मार्ग शोधायला हवा. काय झालं डॉक्टर? रिपोर्ट्समध्ये काही नाही, ॲक्च्युली सगळं व्यवस्थित आहे, पण काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम वाटत आहे. टेक्निकल प्रॉब्लेम? इंद्राणी ताई, सॉरी पण एक विचारू, विरोचकाला नेत्राच्या बाळाबद्दल कळलंय ना? म्हणजे नक्की काय झालं भाऊ? विरोचक नेत्राच्या बाळाला काही करणार तर नाही ना? हे सगळं विचित्र असलं ना तरी तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. बाळ अगदी व्यवस्थित आहे आणि मी व्यवस्थित चेकही केलं. डॉक्टर पण हे कोणीतरी नखाने स्क्रॅच केल्यासारखे मार्क आले. तेच मला कळत नाहीये. साहेब रिपोर्ट्स कधी मिळतील? येतील संध्याकाळी. ते म्हणाले ना मशीनमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला. मशीन रिपेअर झाली की पाठवतील संध्याकाळी. फोनवर पाठवतील. मी ब्लड टेस्टला गेले होते तेव्हा काही म्हणाल्या का डॉक्टर परत? नाही नेत्रा, तू नको विचार करूस या सगळ्याचा एवढा. डॉक्टर म्हणाले ना बाळ सेफ आहे म्हणून. हो पण तरी नेत्रा, मला कळतंय सगळं थोडं टेन्शन येण्यासारखंच आहे, पण साहेब त्या सोनोग्राफी रिपोर्टवर नकाने ओरखडे मारल्यासारखं होतं. बाबा जरा धरा. अंगाची छान. येस. अगं तू नाही माझ्या पाया पाण्याची. पोटूशी आहेस ना तू. सांभाळून राहा बाबा. द्या. आजी
माफ करा पण कोण आपण? अरे म्या माहेर वाशीन हाय र लेकराची. सांभाळ बर का माझ्या पोरीला. हं? चल सांभाळ. चल पोरा येते मी. थोडं महत्वाचं बोलायचं होतं. मी काय म्हणतो, या त्या अद्वैतचा फोन आला होता. ते वाटेत आहेत. बर, काय म्हणाले डॉक्टर? अद्वैत मला सांगत होता काहीतरी गडबड आहे. मी त्याला खोलून खोदून विचारलं की काय झालंय, नीट समजावून सांग. तो म्हणला की घरी येऊन बोलतो, घरी येऊन सांगतो. मला काय वाटतं माहिती आहे का, सध्या आपल्या घरातलं वातावरण काही विचित्र आणि ठीक नाही आहे. त्या दोघांना बाहेरच भेटलं तर म्हणजे व्यवस्थित बोलता येईल. हरकत नाही, मी बघ. काय बिंडोक, कामं नाहीत का काही? करमत नसेल ना बहिणीशिवाय आता? कानगोष्टी चालल्या होत्या वाटतं. चल, आता तुम्हाला कळलंच आहे की माझ्याकडे शक्ती आहे. आणि तुम्हाला आता वाटत असेल की तुम्ही जगत जे ते झालंय, पण असं नाहीये. म्हणजे तुमचं कसं झालंय माहितीये का, बेडूक फुगला की त्याला कसं वाटतं आपण बैल झालोय, पण तो नसतो ना. तसं झालंय तुमचं. पण हरकत नाही, तुम्हाला तसं वाटलं तरी मला काहीही प्रॉब्लेम नाही. वाटू दे. इंद्राणी, तू तर ओळखतेस मला. मी मैत्रीण होते तुझी, मग तुझी वहिनी झाले. तू कशी चुकलीस मला ओळखायला? हा, बरं, आता आपली मैत्री होती म्हणून तुला सांगते. यावेळी विरोचकाला शक्ती नाही, महाशक्ती मिळाली. आणि त्या महाशक्तीचा अजून मी वापर केलाच नाहीये. जेव्हा वेळ येईल ना तेव्हा करेन. त्या महाशक्तीचा वापर करून महाप्रलय आणणार आहे मी. नेत्राचं पोर जन्माला यायला अजून 7 महिने. भरपूर वेळ आहे माझ्याकडे. नंतर बघू. नेत्राच्या पळाला हार लावला असता तर बघ. रुटीन चेकअपला गेला होतात वाटतं. रुटीन चेकअप व्हायलाच हवं. काय म्हणाले डॉक्टर? बरं आहे ना बाळ? काही झालं नाहीये ना बाळाला? चल नेत्रा. अरे थांब. काय सारखं चल चल, वाघ पाठी लागल्यासारखं? नाही म्हणजे विरोचक पाठी लागलाय, पण थांब ना जरा. आणि हे काय, हे काय घेऊन आलीस? ओटी भरली वाटतं. काय आहे? सांग अगं, धीर नाही धरवत आहे मला. काय आहे?
घाबरले. हा विरोचक घाबरला तुला. कोण आहेस तू? माझ्या नखाची सुद्धा सर नाहीये तुला. तुला काय वाटलं तू कुठली तरी जादू आणशील आणि त्याचा झटका देशील मला आणि मी घाबरेन? नाही होणार आहे असं. तुला तुझ्या लक्षात येत नाहीये का ग? इतक्या वेळा मारलंस मला, माझा गळा चिरलास तरीही जिवंत राहिले मी. त्या कुठल्याशा कट्यारीने मारण्याचा प्रयत्न केलास मला तरीही जिवंत राहिले आणि जिवंत आहे. आणि नव्या ताकदीने उभी आहे तुझ्या समोर. तुला वाटूच कसं शकतं कुठली तरी जादू आणशील आणि मी घाबरेन? नाही घाबरलीये मी. एक गोष्ट विसरलीस का तू? तुझ्या पोटातलं हे बाळ जोपर्यंत जन्माला येत नाही ना तोपर्यंत नाही मरणार मी. मारूच शकत नाहीस तू मला. नाही घाबरले मी. हा विरोचक घाबरत नाही. काय झालं? सगळे एवढे टेन्शन मध्ये काय? नाही आता थांबून चालणार नाही. माझ्याकडच्या शक्तीचा वापर करूनच लढावं लागेल. नेत्रा, इंद्राणी, अद्वैत आणि हा बिल्डोक हे सगळेच एकमेकांबरोबर बोलण्यात गुंग आहेत. आता हीच संधी साधायला हवी. ध्रेम. सगळीच गुंतागुंत झाली आहे आणि हा गुंता क्षणाक्षणाला वाढतोय. म्हणजे एखादी चांगली गोष्ट घडते आणि त्यानंतर असं काहीतरी घडतं ज्याचा अर्थच लागत नाही. पण तू असा का विचार करतेस? प्रत्येक संकटाच्या वेळी आपल्याला मार्ग सापडलाय ना. पंचपेटिकेचं रहस्य उलगडलं ना, तसंच ध्वजाचं रहस्यही उलगडेल. आता मी जे सांगते ते नीट ऐक. मला असं वाटतंय की हा ध्वज विरोचकाचाच ध्वज आहे. बाबा, तो ध्वज विरोचकाचा असता तर त्या ओटीला हात लावल्यावर विरोचकाचा शॉक लागल्यासारखा उडाला नसता एकदम. पण तरी आपण असं ठामपणे म्हणू शकत नाही ना की हा देवी आईचाच ध्वज आहे, कारण याच्यावर विरोचकाचा पण चिन्ह आहे. सगळी माहिती काढायची आणि ती माहिती तातडीने मला येऊन द्यायची. जा. मित्राने बाहेरून आणलेल्या ओढणीमध्ये जे सामान लपवलं होतं ते हरवलंय. ते कुठे माहिती कोणाला? मित्राने बाहेरून येताना ओढणीतनं सामान आणलं होतं ते हरवलंय. ते माहिती कोणाला कुठे?
चौघही आतच आहे तरी एवढी शांतता. खाणाखुणा करून बोलतायत की काय? कोणीच कसं नाहीये. कुठे गेले सगळे? पण आता कोणीच नाहीये तर कट्यार शोधू का? नाही नाही, पण कट्यार इथे असते तर ही रूम अशी उघडी ठेवून बाहेर गेलेच नसते. चार मिनिटं शिल्लक आहेत. हे चौघही फाल्गुनीच्या रूम मध्ये नसतील ना? शेखरचं प्रतिबिंब सुद्धा तिकडेच आहे. बघायलाच हवं.